नमस्कार मंडळी, कशात मस्त मजेत ना. एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही आले आहे लोणावळ्याला. तर गावी थोडे कामासाठी आम्ही गेलेलो, तर येता येता आपली लोणावळ्याचं मंदिर छान आहे, नारायणधाम, तिथे आम्ही आलेले. इथे समोर गाडी पार्क केलेली बघू शकता तुम्ही. आणि समोर आहे ते मेन गेट आहे एंट्रीचं. तर गाडी पार्क केली आणि आम्ही निघालो मंदिराकडे. बघू शकता तुम्ही, हे समोरची बिल्डिंग दिसत्या ती राहण्यासाठी सोय आहे. आजूबाजूला गार्डन सुद्धा आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी झोपाळे सुद्धा आहेत. बघू शकता मस्त वातावरण आहे. एका रूमचं भाडं आहे 2000 एका नाईटचं. पण स्वच्छ खूप छान आहे आणि जेवणाची सुद्धा सोय आहे. जेवण इथे आम्ही जेवणाचं कुपन घेतलं, 130 रुपये एक ताट आहे. आम्ही जेवणासाठी आले दुपारी 2 वाजलेले, 1:30 वाजले कारण जे आहे. तर आता आम्ही कुपन घेतलेलं आहे जेवणासाठी, 2 पर्यंत जेवणाची सोय आहे. ठीक आहे, एक फोटो काढू आपण आल्यावरती. बघू शकता मस्त गार्डन आहे. स्वामीनारायणचं मंदिर आहे. समोर आहे ते दिसते मंदिर, पण 2ला जेवण बंद होणार होतं, त्यामुळे आम्ही पहिलं जेवण करून घेतलं. जेवणामध्ये आलूची भाजी आहे, मिक्स वाटाणा, बटाटा फ्लावरची मिक्स भाजी आहे, आमरससुद्धा आहे, पापडचा चुरासुद्धा आहे, रोटी आहे आणि काय बोलतात त्याला चीज पकोडे होते. पण जेवण छान होतं, पण गोड जेवण असल्यामुळे थोडंसं आपण खाणारी तिखट माणसं, त्यामुळे थोडंसं गोड जेवण होतं, पण छान होतं जेवण, मला तर आवडलं. बघते ते समोर आहे जेवणाचं काउंटर आहे. गर्दी पण बघू शकतो तुम्ही, संडे असल्यामुळे ते गर्दी होती. प्लस बाहेरसुद्धा जेवणाची सोय होती. जास्ती गर्दी झाली तर बाहेरसुद्धा टेबल वगैरे होते जेवणाचे. येऊया कधीतरी संध्याकाळी, तर राहायला मस्त वाटतं. मग रात्रीचं तर किती भारी वाटत असेल. मस्त हिरवी हिरवी गार्डन. जेवण छान केलं. बाहेर आल्यानंतर बर्फाच्या गोळ्याचे स्टॉल सुद्धा होते, तिथं सुद्धा लाईन होती बर्फाचे गोळे खायला. मिक्स नाही दे ना, मिक्स देतो नाही का. काळा खट्टा थम्सअप सारखं लागणार. ऑरेंज ऑरेंज लोक बर्फाचा गोळा घेऊन येऊन कटाड्यावर मस्त असं निवांत बसले. आम्ही सुद्धा निवांत गोळा खाल्ला आणि मग दर्शनाला निघालो.
दर्शनसुद्धा घेतलं, प्रसादसुद्धा घेतला. बघू शकता लोक निवांत आणि हवेशीर असल्यामुळे मस्त वाटत होतं मंदिरात. गरम तर होतच नव्हतं, पण छान एकदम उंचावरती असलं निवांत अशी लोक दर्शन घेऊन बसलेले. बघू शकता त्यांनी हॉल किती मोठा होता बघा. आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा बघू शकता किती सुंदर आणि स्वच्छ, आणि सगळीकडे बघील तिथं गार्डनच आणि मस्त वाटत होतं. पावसाच्या वातावरणात तर एकच नंबर आहे. नक्की तुम्ही जाऊन या. नारायण मंदिर म्हणून इथं मंदिरात आलेलीची आठवणसुद्धा म्हणून आम्ही फोटोसुद्धा काढलेत. बघू शकता तुम्ही.